नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस। आज आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत। तो मुद्दा असा, येणाऱ्या 11 व 12 जानेवारीला मुंबई पोलीस चालक, कारागृह व जिल्हा पोलीस शिपाई या तीनही पेपर होणार आहेत। तर तो पेपर कसा सोडवायचा आहे, परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतरून कुठल्या गोष्टी टाळायच्या, कुठल्या गोष्टी व्यवस्थित द्यायच्या, यावरती हा व्हिडिओ असेल। व्हिडिओ कामाचा आहे। ज्या माझ्याकडून चुका झाल्या त्या तुमच्याकडून व्हायला नाही पाहिजेत, यावरच हा व्हिडिओ असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। चला तर वेळ न घालवता आपण सुरू करूया। मित्रांनो, पेपर हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जेव्हा पेपर भेटेल, क्वेश्चन पेपर आणि आन्सर की म्हणजेच आपण त्याला OMR शीट म्हणतो। OMR शीट भेटल्यानंतरून त्यावर जो आपला बैठक क्रमांक आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे। आपल्या हॉल तिकीटवर असेल तो चेक करायचा आहे आणि तो तिथे मेन्शन करायचा आहे आन्सर कीवरती। आणि त्याकडे लिहिल्यानंतरून त्याच्या खाली जो गोल करायला दिलेले असते ते व्यवस्थित लक्षपूर्वक मित्रांनो गोल करायचे, कारण की तो एक जरी आकडा हुकला तर आपण ह्या परीक्षेतून बाद झाल्यात जमा आहोत। त्यामुळे आपण इथून मागे घेतलेली सर्व मेहनत ही वायाला जाणार आहे। आणि जो पण मुद्दा सांगतोय तो खूप महत्त्वाचा आहे। काळजीपूर्वक लक्ष करून लक्षात ठेवा आणि त्या चुका होऊ देऊ नका। नंतरून दुसरा मुद्दा, त्यानंतर तुमचा जो जो क्वेश्चन पेपर असेल त्याचा जो सेट असेल तो आपल्याला आन्सर कीवरती लिहायचा आहे आणि ते पण तिथं गोल करायचं आहे। ह्या गोष्टी चुकू द्यायच्या नाहीत। त्यानंतर जेव्हा क्वेश्चन पेपर येईल, क्वेश्चन पेपर आल्यानंतरून आपल्याला 100 प्रश्न आहेत की नाहीत ते एकदा चेक करून घ्यायचं आहे। आणि ते चेक केल्यानंतर सुरुवातीपासून जेव्हा ते बोलतील सुपरवायझर की तुम्ही स्टार्ट करा, त्या टायमिंगला आपण क्वेश्चन पेपर व्यवस्थित क्वेश्चन वाचायचा आहे। त्यात कुठलीही चूक होता कामा नाही, कारण की एक चूक आपल्याला घरी बसू शकते। क्वेश्चन पूर्ण वाचायचा आहे। क्वेश्चन पूर्ण वाचल्यानंतरून त्याचं तुम्हाला जे उत्तर येतं आहे, A B कुठलाही येऊ, जे आन्सर आहे ते आपल्याला आन्सर कीवरती आपण तिथंच मेन्शन करतोय का हे चेक करायचं। नाही तर A उत्तर काढायचो आणि B ला खून करायचो, ते आपलं नाही झालं पाहिजे। त्यानंतरून असं करत करत समजा ठीक आहे तुम्ही 10 प्रश्नापर्यंत गेले, तुम्हाला 11वा प्रश्न नडला, तो प्रश्न तुम्हाला येत नाहीये, तर मग काय करायचंय, त्याला गोल करायचंय क्वेश्चन पेपरवरती आणि पुढे जायचंय। असं करत करत 100 प्रश्नापर्यंत जायचंय। ठीक आहे, एखादं गणित असेल ते तुम्हाला नाही सुटणार आहे, ठीक आहे, थोडं तिथं गोल करायचं आणि पुढे जायचं, नंतर पाहायचं। कारण की जर तुम्ही अगोदर त्या प्रश्नाला वेळ घालत बसले, बाकीच्या प्रश्नाचा वेळ इकडे खर्च झाला तर नंतर आपली जमलिंग होते, वेळ राहत नाही आणि गडबड होते आणि आपल्याला जे पाहिजे ते मार्क येत नाहीत। त्यामुळे 100 प्रश्नापर्यंत आपल्याला अगोदर जायचंय, ते टायमात जायचंय, त्या टायमाचं आपल्याला मॅनेजमेंट जमलं पाहिजे। असं करत 100 प्रश्नापर्यंत जायचंय। त्यात एकही चूक होता कामा नये, नजर चुकीने सुद्धा नाही झाली पाहिजे। ह्या गोष्टीवरती मी जास्त का बोलतोय, तर मित्रांनो ह्या चुका आपल्याकडून होतात आणि ह्या चुका आपल्याला घरी बसवतात। त्यानंतर 100 प्रश्नापर्यंत गेले, ठीक आहे, तुम्हाला 100 प्रश्नापर्यंत जाण्यासाठी 70 मिनिटं लागले, राहिलेले 20 मिनिट आहेत आपल्याकडं आणि तुम्ही गोल केलेले प्रश्न तुमचे 15 किंवा 18 असतील, जे पण असतील त्याच्यावरती एक एक प्रश्न परत काउंट करायचा आहे। त्यावरती तुम्हाला त्याच्यावर विचार करायचा, सुटतोय तर सोडायचा, नसेल तर लगेच टुक्का मारून द्यायचा जे तुम्हाला अंदाजित वाटतंय। असं करत ते राहिलेले प्रश्नही सोडायचेत आणि ह्या पद्धतीने क्वेश्चन पेपर सोडवायची टेन्शन घ्यायचं नाही, कारण की जे आपण घरी क्वेश्चन पेपर सोडवताना करतोय तेच तिथं व्यवस्थित द्यायचंय। बाकी तिथं गेल्यानंतर वेगळी स्ट्रॅटर्जी वापरायची नाही। ह्या गोष्टी तुम्ही लक्षपूर्वक करा। 100% रिझल्ट तुमच्या पॉझिटिव्ह असेल, तुमच्या बाजूने असेल आणि तुम्हाला व तुमच्या घरच्यांना न्याय देणारा असेल। चला तर मित्रांनो, तुम्हाला पेपरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण शेअर करा। आवडला असेल तर लाईक करा। चला तर थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।